नमस्ते. आपलं नाव? माझं नाव गुरु भाटे. आता जे लोकसभेचे इलेक्शन सुरू आहे, निवडणूक सुरू आहे, आपण कसं बघताय एक शून्य नागरिक म्हणून? हे बघा, हे इलेक्शन एक निर्णायक इलेक्शन होणार आहे सर्व अँगलमधून. फक्त मी मलकापूरचा विचार करत नाही, शाहूवाडीचा विचार करत नाही, मी पूर्ण देशाचा विचार करून आज बोलतो. आजच्या नीतीला हे जे काही चाललेलं आहे याच्याबद्दल पण काय बोलणार नाही. तर नॅशनल सेक्युरिटी आहे, कितीतरी प्रश्न आहेत, रोड इन्फ्रास्ट्रक्चर आहे, पाण्याचा प्रश्न आहे, नद्या जोडा अभिमान आहे. तुम्हाला लोक भेटत असतील, मग ते राजू शेट्टी येणार, काय सत्यजित येणार, काय सतेज पाटील येणार, हीच चर्चा आहे. कारण नोबडी इज स्पीकिंग ऑन नॅशनल इश्यू. ही इलेक्शन फक्त कोल्हापूरपुरतं मर्यादित नाही आहे, ही देशाचा प्रश्न आहे आज. आता देशाचा प्रश्न आपण म्हणता बरोबर आहे, पण आता जे राजकारण समीकरण बिघडत चाललेलं आहे. तुम्हाला काय म्हणायचं आहे? आता तुम्ही राजू शेट्टीचा प्रश्न काढला, बरोबर आहे, ते निवडून येणार का हे निवडून. राजू शेट्टी MP आहेत, खूप प्रामाणिकपणे काम केलं गेले 15 वर्ष, मीही त्यांना मानतो. परंतु त्यांनी सूट फक्त ऊसाबद्दलच बोलायला लागले. तो ॲज अ MP ते आपल्या काय अपेक्षा आहे त्यांनी आणि कशावर बोललं पाहिजे? ऑफकोर्स सगळ्याविषयी MP फक्त काय ऊसाबद्दलच नाही हो, बऱ्याच गोष्टी आहेत. सोयाबीन आहे, कापूस आहे, फळफळावर आहेत, फळबागा आहेत, याबद्दल काय नाही होत. मला 3200 MRP पाहिजे, FRP पाहिजे, इतका दर पाहिजे. फक्त एक MP निवडून फक्त ऊसासाठी येतोय का? तुम्ही मला याचं उत्तर द्या. आपल्याला काय अपेक्षित आहे अजून? सगळ्या गोष्टी अजून सगळ्या गोष्टीकडे गेला पाहिजे. मॉडर्न टेक्नॉलॉजी आणली पाहिजे, फूड प्रोसेसिंग आणलं पाहिजे. साहेबांचा भाग जयसिंगपूर हा पण भाग येतो त्यांच्या. त्यांनी ऊसच फक्त ऊसाबद्दलच दरवर्षी बोलतात आणि त्याचं आंदोलन होतो आहे. चांगली गोष्ट आहे, ऊसाला शेतकऱ्याला ऊसाला भाव मिळाला पाहिजे या मताचा मी पण आहे. परंतु त्याचबरोबर इतर बऱ्याच गोष्टी आहेत. तुम्ही आता हरियाणा जसं आपण म्हणताय की राजू शेट्टी साहेब ऊसदरावर फक्त बोलतात. जर साखर कारखानदार जे त्यांनी जर आंदोलन करायची वेळच जर नाही आणली त्यांच्यावर, तर कुठंतरी त्यांना सुद्धा जास्त फुटेज मिळणार नाही, पण शेतकऱ्यांना अपेक्षित तर मिळू शकतो. मी कुठं म्हटलं आहे, मी साहेबांचं जे कार्य आहे, जे काय आंदोलन आहे, त्याच्यातनं जे मिळणारे जे काय बेनिफिट आहेत आपल्या कॉमन शेतकऱ्यांपर्यंत, म्हणजे मग अर्धा एकर जमीन असून देईल किंवा 25 एकर असून देईल, ह्या गोष्टी मान्य करतो. परंतु ॲज अ MP 5 वर्षात एकच करणार तुम्ही. फूड प्रोसेसिंग का करत नाही? इथं नवीन नवीन टेक्नॉलॉजी का आणत नाही परदेशातनं जाऊन? इस्रायलसारख्या देशामध्ये प्रत्येक गोष्ट प्रोसेसिंग आहे. आज संत्र्याचं प्रोसेसिंग चालू झालेलं नागपूरमध्ये. नितीन गडकरी साहेबांनी आपलं इन्फ्रास्ट्रक्चर किती केलेलं आहे. आज रोड बघा, तुम्हाला 60 दिवसामध्ये पैसे मिळायला लागले ज्यांची शेती गेली त्यांनी. आणि रोड आज आंतरराष्ट्रीय कृतीचा रोड होणार आहे, कोल्हापूर ते रत्नागिरी. किती फास्ट काम चालू आहे बघायला लागलेलं आहे तुम्ही. आता याच्या अगोदरचे जे खासदार होते धैर्यशील माने यांनी आपल्याला आपण त्या समाधानी आहात का त्यांच्या कामाबद्दल? अर्थात माझा जो ॲज अ जिल्ह्याचे नेते म्हणून मी म्हणतो की त्यांचा भाग त्यांनी केलेला आहे. राजू शेट्टीनं पण आपल्या अखत्यारीतल्या गोष्टी शेतीसाठी करतात, हेही आहे. मला या पलीकडे जाऊन सांगायचं आहे, आपले जे खासदार आहेत कोल्हापूर जिल्ह्याचे, हे फक्त एकच इश्यू 5 वर्ष घेतात आणि त्याच्यावर आणि समीकरण राजकारण. मी एक स्टेटमध्ये जाऊन आलो, कायापलट झालेला आहे, कायापलट. आज देशाचा सेक्युरिटीचा प्रश्न आहे, त्याच्यामध्ये ह्यांचा तो भाग येत नाही. ॲज अ MP म्हणजे काय म्हणताय तुम्ही, लोकसभाचे खासदार, ह्याचा पार्ट येत नाही. नॅशनल सेक्युरिटी आहे. आज किती दुश्मन आहेत आपल्यावर. पाकिस्तान आहे, इकडनं बांगलादेश नवीन दुश्मन झालेला आहे, तो मालदीव्स बायकॉट इंडिया म्हणतोय, चायना डोळ्यात तेल घालून आपल्यासाठी बसलेला आहे. ह्याच्याबद्दल तुम्ही काहीच बोलत नाही हो. तुम्ही तुमचं फक्त अखत्यारी एवढंच ठेवलेलं आहे. आज एकटा नरेंद्र भाई काय करणार सांगा? आज तुम्हाला आतंकवादीचं दिसतोय किती बंदोबस्त केलेला आहे, एक फटाकडी उडत नाही. कारण घरात घुसून मारणारा एकमेव म्हणजे नरेंद्र मोदी. मग त्यांनी काही इतर काय इन्फ्रास्ट्रक्चर बंद केलेलं नाही हो, नुसतं सेक्युरिटी बघितलेलं नाही, इतर पण डेव्हलपमेंट चालू आहेत. वंदे भारतमध्ये रेल्वेज किती 136 रेल्वे आले. आपण आता शून्य नागरिक म्हणून आपली मतं मांडताय. आपल्या मनातला या 3 खासदारांपैकी उमेदवारांपैकी कोण आहे? तुम्ही आता जिल्ह्याचंच बोलताय. बघा, ज्यांचा सपोर्ट नरेंद्रभाई मोदींना आहे तीच माणसं यावी. आता काँग्रेसचा विचार केला तर ती औषधाला पण येणार नाही. अहो, त्यांचे पक्ष सोडायला लागले आत्ता या 15 दिवसात. जो माणूस हिंदुत्वावर बोलणारा उद्धव ठाकरे
जे हिंदुत्वावर बोलणारा उद्धव ठाकरे किंवा त्यांचे वडील पिताजी माननीय स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे, बिशात होती कोणाची? आज त्यांचा मुलगा राव दरबदर भटकरा आहे. 40 माणसं फुटून जातात. मी म्हणतो 1 फुटला, 2 फुटले, 3 फुटले, 40 पक्ष संपतोय 50 वर्षाचा. इथं कुठेतरी आत्मचिंतन केलं पाहिजे. फक्त माझ्या मुलालाच मुख्यमंत्री करा, मलाच करा, एवढ्यावर परत नाही. आज देशावर धर्मांतर चाललेलं आहे. हिंदू मुली पळून चाललेले आहेत. केरळमध्ये 45% फक्त आता हिंदू राहिले, 55% इतर लोक राहिले. हे कशामुळं झालं? तशी परिस्थिती महाराष्ट्रात आणायची आहे का? आपल्या कोल्हापूरमध्ये आणायचं आहे? याच्याबद्दल कोणीच करत नाही. जो तो आपल्या सवडीचं राजकारण करतो आहे. मी 5 वर्षे टिकीन. अरे काहीतरी नवीन आहे ना. पार्किंग नाही आहे कोल्हापूरमध्ये. तुमची 20 लाखाची गाडी पार्किंग करायला 2 किलोमीटर जाते. दुर्दैवाची गोष्ट आहे. या मातीत मी जन्मलेलं, या मातीचं मला प्रत्येक मत आहे. छत्रपती 100 वर्षापूर्वीची सुधारणा शाहू महाराजांची, छत्रपती शाहू महाराजांची सुधारणा. नंतर काय झालं हो? दुर्दैवाची गोष्ट आहे. इथं अन्नछत्र नाही आहे. महालक्ष्मीला येणारी जी प्रांतातून राज्यातून येणारी जी काय भक्तजन आहेत त्यांनी 2-2 किलोमीटर लांब गाड्या पार्क करून यावं. का त्याच्यावर नवीन टेक्नॉलॉजी, जर्मन टेक्नॉलॉजी का आणत नाही? चेन पार्किंग सिस्टीम का करू नये? आपण इतक्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीमध्ये बोलत आहात, पण तसे आता भाजप सत्तेत आल्यानंतर होऊ शकतं का? का नाही करणार? कुठली गोष्ट तटलेली आहे सांगा? भाजपमध्ये कुठली गोष्ट तटलेली आहे? भाजप जर इतक्या मोठ्या ताकदीनं काम करते, मग त्याला इतर पक्ष फोडायची गरज काय भाजपला? मी म्हणतो तुम्ही 10 माणसं मिळून एक पक्ष करण्याचं तुमचं काय कारण आहे? तुम्ही सगळे पक्ष एकत्र यायला लागलाय आणि तुमचा अजून नेता कोण ठरलेला नाही आहे. तुम्हाला वाटतं हे शेवटपर्यंत भांडणं होतील यांच्यात? मी पंतप्रधान होणार, मी पंत होणार, राहुल गांधी म्हणणार मी पंतप्रधान होणार, ममता म्हणणार मी पंतप्रधान, शरद पवार साहेब 84-90व्या वर्षी म्हणतात मी पंतप्रधान होणार. तुमच्यात अजून एकही नाही आहे. केजरीवाल जेलमध्ये आहे. ते आता हीच स्ट्रॅटर्जी वापरतात असं विरोधकांचं मत आहे. जो विरोध करल, जो भाजप विरोधात जाईल, त्याला ED CBI लावून त्यांना कुठंतरी कशात अडकून ठेवायचं. चोराला तुम्ही पकडणार नाही. जे अजित पवार आहेत त्यांनी 70,000 कोटीचा घोटाळा केला अजित पवारांनी. ते तुमच्याकडे आल्यानंतर, जे भाजपमध्ये आल्यानंतर त्यांना ग्रीन सिग्नलमध्ये असं त्यांचं मत आहे. काय म्हणतो? याच्या अगोदर तुमच्याकडे फायली होत्या, का करत नाही तुम्ही? दाखविला नाही इतके वर्ष. नांदेडचे अशोकराव चव्हाण आता भाजपकडे आले की त्यांना नंतर ग्रीन सिग्नल मिळाला व त्यांच्या केसेस कुठं थांबवलं गेले असं विरोधकांचं मत आहे. विरोधकांचं मत आहे हो. फॅक्ट तुम्हाला तर कुठं माहीत आहे, मला तर कुठं माहीत आहे. मग तो म्हटला म्हणून त्यांनी म्हणायचं, त्यांनी म्हटला म्हणून त्यांनी म्हणायचं. ह्यांचा अजेंडा एकच काय की जिथं इलेक्शन काँग्रेस जिंकते तिथं EVM मशीन आहे ना ते एकदम इंटॅक्ट, जिथं पडते तिथं घोटाळा केला. याला काय अर्थ आहे? तुम्ही आता ॲज अ रिपोर्टर तुम्हाला कसं वाटते? ह्या हॉटेलमध्ये चांगलं मिळालं म्हणून हे चांगले आहे, तिथं बाद मिळालं म्हणून ते बाद ठरवणार. म्हणजे तुमच्या सवडीचं राजकारण करणार. तुमचा अजेंडा नाही तो. तुमच्या कॉमन पीपल म्हणून आपल्याला काय वाटते, जसा मोदीचा जो नारा आहे 400 पार, ते तिथंपर्यंत पोहोचू शकतात? पोचणार की हो सर? का पोचणार नाही? आज प्रश्न देशाच्या संकटावर आलेला आहे, मुळावर आलेला आहे. का करणार नाही? आपल्या बाजूला, आपल्या देशाच्या चहूबाजूनं सगळी दुश्मन लोक आहेत. डोळ्यात तेल घालून आपल्याला रक्षण करायला पाहिजे आहे. आणि ते माननीय मणिपूरमध्ये ज्या घटना घडल्या तिकडं मोदीजी काय दुर्लक्ष करतात? केले असतील ना सर. त्यांचे पर्सनल इंटरनल पार्ट आहे ते. तो काय जातीय दंगल नाही आहे. तिथं 2 समाजामधले प्रश्न आहेत. ते काय नॅशनल इश्यू नाही आहे. बरं जाऊन ते काय केलं ना तिथं? फोर्स पाठवलं तिथं, फोर्स पाठवला, पोलीस पाठवला. पंतप्रधानांच्या अत्याचाराचे यायला पाहिजे किंवा त्यांची पोस्ट त्यांची दाखवायला पाहिजे मणिपूरच्या नागरिकांसाठी. ते लोकांना वाटते की तिथं वरती पोहोचल्यात किंवा त्यांनी ते दाखवलं नाही. जसं दाखवलं ना. मालदीवमध्ये जाऊन त्यांनी फोटोशूट केले किंवा ते मालदीवच्या ज्या सगळ्या पर्यटक आहेत त्यांना कुठंतरी त्यांनी टॅग करायचा प्रयत्न केला. तसं मणिपूरमध्ये काय केलं नाही? गेलं की राव. कोण सांगितलं कोण गेले नाही? प्राईम मिनिस्टर तिथं गेले, होम मिनिस्टर गेले, सगळेजण जाऊन आलेले आहेत. तो इंटरनल प्रश्न आहे, जातीचा प्रश्न आहे तिथे. ख्रिश्चन आणि मुसलमान हा प्रश्न आहे तिथं. असं गेले ना प्राईम मिनिस्टर, तसं सोडणार नाही. प्रत्येक इंच आणि इंच त्या माणसाचं लक्ष आहे. आणि आज साहेब तुम्हाला सांगायचं म्हणजे आज जर करता एवढंच सांगतो, शेवटचा एवढंच सांगतो तुम्हाला, आज घरात घुसून मारणारा नरेंद्र मोदीच आहे. फक्त
फक्त पिक्चरमधनं बाहेर काढा नरेंद्र मोदीला, या देशाची काय गत होते बघा तुम्ही. मग चायना टपलेलंच आहे आपलं काय म्हणतो मांडलिक तत्व करण्यासाठी. जसं त्यांनी पाकिस्तानला बर्बाद केलं, श्रीलंकेला बर्बाद केलं, अशी तुमची इच्छा आहे की इंडिया पण तसं व्हावं. आज कुठं ना कुठं आपल्याकडं एक कडक शासन आहे. मी म्हणत नाही 100% BJP इज द बेस्ट गव्हर्मेंट, काही चुकत असेल, परंतु असं नाही आहे की कम्प्लीटच विकून चाललेलं आहे. मोदी साहेबांना जुमले देण्याचं एक प्रमाण जास्त आहे असं विरोधक बोलले जातात की ते 15 लाख रुपये प्रत्येकाच्या खात्यामध्ये येणार, इतक्या कोटी नोकऱ्या देणार किंवा ते इन्फ्रास्ट्रक्चर बाहेरून आणणार. अरे तुमच्या घरात एक महाराष्ट्रातल्या मिनिट व्यावसायिक गुजरातला का जातात? मला सांगा, हे तुम्ही आज रिलीज करा हे तुमच्या चॅनलला. मी तुम्हाला सांगून देतो सर, एकाच्या घरात 8 आणि 9 मुलं आहेत, ही सरकारी जबाबदारी नाही आहे. गेले 35 वर्ष भारत सरकार ओरडते की हम दो हमारे दो. का हो एकेकांच्या घरी 5-6, 6-6 मुलं आहेत, त्याच्यावर का करत नाही? ह्याच्यावर कोण विचारत नाही? गव्हर्नमेंटची जबाबदारी आहे तुमच्या घरात 7-8 लोकांना पोसायची. तुम्ही का विचार करत नाही? सगळी कोणीही हुशार नाही, सगळ्यांच्या हातात 20-20 आणि 30-30 हजारचे मोबाईल आहेत, कोणी आता बुद्धू राहिलेलं नाही आहे. परंतु हे का कळत नाही? आणि सरकारी जबाबदार नाही हो सगळ्यांना पोटं पोसायला. 148 कोटी लोकांना पोसायचं आहे आपल्याला. कुठं ना कुठं प्लस मायनस होणार. तुम्ही राम मंदिर 570 वर्षापूर्वी तोडलेलं राम मंदिरला विरोध करताय राव. ह्याच्यासारखं दुर्दैवी आहे. जी भूमी जी रामाची आहे. राम मंदिर हे फक्त भाजपचंच नाही आहे, हे पूर्ण हिंदुस्थानाचा अर्धदैवत आहे. काय? भाजप का दाखवतंय की ते आमचंच आहे असं विरोधकांचा आरोप नाही आहे. येऊन दिलं. कुठला आरोप गेलाय हो दर्शनाला? कुठला गेलाय सांगा? ठीक आहे, भाजपचा नाही, सगळ्यांचा आहे, मुसलमानाचा आहे, हिंदूचा पण आहे, सगळ्या जातीचा आहे. राम आपला आदरस्थान आहे, आपला श्रद्धेचा प्रश्न आहे. हिंदुस्तान इंडिया इज इक्वल टू राम असं म्हटलं जातं. का जात नाही हो? उद्धव ठाकरे का गेले नाही? हिंदू आहेत ना. कालच्या मुलाखतीमध्ये नरेंद्र मोदींनी पण असं सांगितलं की मी एक पंतप्रधान म्हणून नाही गेलो, मी एक हिंदू भक्त, राम भक्त म्हणून मी गेलो. इतकं त्यांनी स्पष्टीकरण देण्याची वेळ विरोधकांनी का आणली त्यांच्यावर, कुणावर? मोदी साहेबांच्यावर. अरे तुम्ही दगड उचलायला तयार नाही आहे. 70 वर्ष तुम्ही त्या राम मंदिर उन्हात उभा राहिला. लाजिरवाणी गोष्ट आहे हिंदू धर्माला की रामसारखा आपला प्रबळ आपला एक श्रद्धास्थान पावसात ओळात चिखलात उभारला. 70 वर्ष तुम्हाला सुचलं नाही. आणि आज सांगितलं त्यांनी इतकंही सांगितलं राम मंदिराला वापरलेला जो पैसा आहे तो शासकीय तिजोरीने वापरलेला नाही, तो डोनेट करून मग ते राम मंदिर बांधलेलं आहे. बरोबर आहे. विरोधकांनी त्याच्यावर आक्षेप घेणं योग्य की अयोग्य? विरोधकांच्याकडे आत्ता पॉईंटच राहिला नाही हो. तुम्ही सांगा, बलाढ्य 150 वर्ष 200 वर्षाचा काँग्रेस आज त्यांचं तिकीट घ्यायला कोण तयार नाही आहे. एवढा बलाढ्य 55 वर्षाचा शिवसेना जी गर्जना होती मुंबईमध्ये मराठी माणसांची, त्यांच्यातले 45 राहिले 5 आणि 6 आमदार. का विचार करा ह्याचं जरा कुठंतरी करा. तुम्ही एकत्र इलेक्शनला येतात, प्रत्येकाची तोंडं वेगवेगळी आहेत. ते ममता बॅनर्जी एक सांगते, तो केजरीवाल एक सांगतोय, अखिलेश सांगतोय, तो खरगे त्याला ओढून ताणून अध्यक्ष केला. काय सांगा तुम्ही असल्या लोकांच्या हातात देणार तुम्ही? नको आहे हे साहेब. तुम्ही हे आज फ्लॅश करा. माझ्या भावना मी तुमच्या चॅनलमार्फत सांगतो. आणि सत्यता, मी अभ्यास करणारा माणूस आहे, दररोज मी 1 तास पेपर वाचतो आहे. आज लोक इलेक्शन तोंडावर आली, लोक पक्ष सोडून नरेंद्र भाईंच्याकडे यायला लागले. आज जर देशाला प्रबळ नेतृत्व आणि देश अखंड राहायचा असेल तर भाईच पाहिजे, म्हणजे नरेंद्र भाई पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र. आत्ता आपण इतके वेळ झाला ऐकतोय एक सुज्ञ नागरिक, त्यांनी आपल्या पोट तिडकीनं काय काय मुद्दे कशा पद्धतीनं मांडले व शासनानं कशा पद्धतीनं त्यावर काम केलं पाहिजे. विरोधकांनी सुद्धा कुठल्या गोष्टीवर जास्त फोर्स न करता तिकडं सामोपचारानं बघितलं पाहिजे. चांगल्या सखोल पद्धतीनं माहिती दिल्याबद्दल एव्हिनन मराठीने इतक्या चांगल्या पद्धतीने त्यांना प्रश्न विचारले. त्यांनी आपल्या मनातनं जे गोष्ट आहेत, मनातल्या ज्या भावना आहेत त्या चांगल्या पद्धतीने व्यक्त केल्या. एव्हिनन मराठीसाठी शीतलकुमार शेटे, बांबवडे.